Hello guys, it is English teacher channel for good English. For speaking, we need practice. And man is social animal. He lives in a society. So for language to be spoken, he needs surrounding. He needs friend circle. And he has to speak many times. He has to use different structures, different combinations. So it is our need to learn such a sentences which are very useful in speaking. Sometimes we have two different sentences, they show contrast. That is adverb clause of contrast. And it is very useful in speaking because there are many situations we use in our speaking where first sentence does not match with the second or first sentence shows the contrast with second. So for such situations we need some structures. So today we are going to learn the adverb clause of contrast. Let us begin. Although, नंतर दो, although आणि दो दोघांचा अर्थ सारखा आहे, जरी किंवा इवन दो. इवन दो याचा अर्थ होतो जरी. म्हणजे दोन वाक्य जरी असले, जरी तो वेगाने धावला तरी तो स्पर्धा जिंकू शकला नाही. म्हणजे दोन वाक्यामध्ये कॉन्ट्रास्ट दिसतो आपल्याला. पहिल्या वाक्यामधली जी कृती आहे आणि जी अपेक्षा आहे ती दुसऱ्या क्लॉजमध्ये पूर्ण झालेली दिसत नाही. आपण दुसरं वाक्य घेऊ. माय फ्रेंड वॉज इल. माय फ्रेंड वॉज इल बट, this is first clause, my friend was ill, comma, but he did not go to the doctor. बघा या ठिकाणी दोन वाक्य आहेत. माय फ्रेंड वॉज इल, माझा मित्र आजारी होता, कॉमा, परंतु तो डॉक्टरकडे गेला नाही. म्हणजे आजारी असल्यानंतर एक अपेक्षा असते की तो डॉक्टरकडे त्याने जायला हवं होतं. म्हणजे अपेक्षा होती, या वाक्याची अपेक्षा इथे होती, डॉक्टरकडे जायला पाहिजे होतं, परंतु तो गेला नाही. म्हणजे विरुद्ध ॲक्शन झाली. आणि या दोन दोन वाक्य बटने जोडलेले आहेत. दोन वाक्य बटने जोडलेले आहेत. पहिलं वाक्य माय फ्रेंड वॉज इल, दुसरं वाक्य ही डिड नॉट गो टू द डॉक्टर. दोन वाक्य आहेत. माझा मित्र आजारी होता परंतु तो डॉक्टरकडे गेला नाही. अशा परिस्थितीमध्ये कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी आपण दो किंवा अल्दो किंवा इवन दो हा शब्द वापरतो. हे कंजंक्शन वापरतो. आता सुरुवातीला बघा आपण हे वापरू. ऑल्दो my friend was ill. आता फक्त कॉमा येईल, ते बट निघून जाईल. बट निघून जाईल या ठिकाणचा. although my friend was ill, कॉमा, he did not किंवा didn't go to the doctor. जरी माझा मित्र आजारी होता, कॉमा म्हणजे तरी समजा, तरी तो डॉक्टरकडे गेला नाही.
म्हणजे दोन वाक्यामधील कॉन्ट्रास्ट आपल्याला दिसला. आता आपल्याला काहींना प्रश्न पडला असेल की ऑल्दो वापरला, मग दो का वापरला नाही. ऑल्दो आणि दो अर्थ सारखाच आहे, परंतु हा ऑल्दो हा रूट वर्ड आहे, मुख्य शब्द आहे. त्याच्यातून बोलण्यासाठी फक्त दो उरला, तो अल निघून गेला. म्हणजे हा अधिक स्पष्ट आहे लिखाणासाठी, आणि बोलण्यासाठी दो वापरला तरी हरकत नाही. दो माय फ्रेंड वॉज इल, ही डिड नॉट गो टू द डॉक्टर. दो ही वॉज रिच, ही डिड नॉट हेल्प टू द पुअर्स. अशा प्रकारचं आपण करू शकतो. आता मग बघू, दो सुद्धा वापरू शकतो आपण. दो माय फ्रेंड वॉज इल, बट निघून जाईल. आता दुसरं वाक्य घेऊ आपण. दुसरं वाक्य, शी वॉज व्हेरी ओल्ड, बट she did not use glasses to read. बघा, ती खूप म्हातारी आहे, परंतु ती चष्मा वापरत नाही. टू रीड, वाचण्यासाठी ती चष्मा वापरत नाही. इथे बट हे कंजंक्शन आहे. आता बट काढून आपल्याला दो किंवा ऑल्दो वापरायचं आहे. आपण लिहिताना ऑल्दो वापरू, बोलताना दो, हे अधिक चांगलं राहील. ऑल्दो शी वॉज व्हेरी ओल्ड, कॉमा, जरी आणि तरी असा अर्थ धरायला हरकत नाही. Although she was very old, she did not use glasses to read. बघा, although वापरला, दोन वाक्य झाले आपले. थोडक्यात सांगायचा हेतू असा की दोन वाक्यामध्ये विरोधाभास आहे. पहिल्या वाक्यामधलं एक्सपेक्टेशन दुसऱ्या वाक्यामध्ये पूर्ण होत नाही आहे, किंवा ॲक्शननुसार तिकडे कृती होत नाही आहे. दो इट इज कोल्ड, वी ईट आईस्क्रीम. जरी खूप थंड आहे तरी आम्ही आईस्क्रीम खातो. किंवा तिसरं वाक्य घेऊ. इट इज व्हेरी हॉट, बट वी प्ले क्रिकेट. एव्हरी डे. बघा, खूप उष्ण वातावरण आहे, परंतु आम्ही रोज क्रिकेट खेळतो. नावडेज इट इज व्हेरी हॉट, नावडेज वापरायचे. नावडेज इट इज व्हेरी हॉट बट वी प्ले क्रिकेट. मग याचा आपण ऑल्दो वापरू. ऑल्दो इट इज व्हेरी हॉट, कॉमा, बट निघून जाईल. बट आता या ठिकाणी निघून जाईल. परीक्षेसाठी पण मार्कांसाठी जर स्पीकिंगचा भाग वेगळा आहे, मार्कांसाठी आला तर हा बट काढून टाकायचा, फक्त कॉमा राहील इथे. स्पर्धा परीक्षांना हा प्रश्न असतो दो ऑल्दोचा. त्याच्यामध्ये काही ठिकाणी बटच्या ठिकाणी हावेवर वापरतात. हावेवर वापरतील किंवा बट वापरतील. इकडे ऑल्दो वापरतील किंवा दो वापरतील, किंवा इवन दो वापरतील. इवन दो म्हणजे थोडासा फरक आहे. जेव्हा तुम्हाला इवन दो इज स्ट्रॉंगर ॲज कम्पेअर्ड टू
although and though. Whenever you want to show the contrast, big contrast between two clauses, that time you have to use even though. जेव्हा विरोधाभास जास्त दाखवायचा आपल्याला दोन क्लॉजेसमधील, तेव्हा आपण इवन दो वापरतो. लिहिताना ऑल्दो वापरा, आणि ऑल्दोचा स्पीकिंगमध्ये एल निघून गेला तर हा फॉर्मल नाही आहे, हा अधिक फॉर्मल आहे, तर हा दो राहिला. बोलताना दो वापरा, ऑल्दो वापरलं तरी काही हरकत नाही, दोन्ही सारखे आहेत, तिन्ही सारखे आहेत, परंतु थोडासा फरक आहे. तो फरक लक्षात घेऊन परीक्षा घेणारे आपल्याला बरोबर फसवतात किंवा अडकवतात आणि तिथे आपला मार्क जातो. त्यामुळे इवन दो असेल तर कॉन्ट्रास्ट थोडासा जास्त फोकस केलेला आहे दाखवण्यासाठी, खूप मोठा कॉन्ट्रास्ट आहे. त्याचं पण एक दोन वाक्य आपण घेऊ. तर इथे आता इट इज व्हेरी हॉट बट वी प्ले क्रिकेट एव्हरी डे. ऑल्दो इट इज व्हेरी हॉट, कॉमा वी प्ले क्रिकेट एव्हरी डे. आता इवन दो आपण वापरू. इवन दो म्हणजे थोडंसं आपल्याला खूप आपल्याला दोन्ही क्लॉजमधलं अंतर दाखवायचं आहे, तर आपण करू. आता यासाठी दो किंवा ऑल्दो आपण वापरणार नाही, तर आपण वापरू इवन दो. मग समजा दे लिव्ह टुगेदर फॉर लॉंग पिरियड, हाऊएवर किंवा बट दे डिडंट मॅरी. ते एकत्र खूप दिवस राहिले. दे लिव्ड इन रिलेशनशिप फॉर लॉंग टाईम बट दे डिड नॉट मॅरी. बघा, म्हणजे अपेक्षा होती की अनेक वर्ष बरोबर राहिल्यानंतर त्यांनी लग्न करायला हवं होतं, परंतु इवन दो दे लिव्ड फॉर अ लॉंग टाईम इन रिलेशनशिप, कॉमा दे डिड नॉट मॅरी. म्हणजे अपेक्षा होती की त्यांनी लग्न करायला हवं होतं. म्हणजे कॉन्ट्रास्ट आला दोन वाक्यामध्ये, जास्त कॉन्ट्रास्ट दाखवतो आपण. इवन दो दे वेर इन रिलेशन, इवन दो दे वेर इन रिलेशनशिप्स दे डिड नॉट मॅरी, असं वाक्य येईल ते. they were in a relationship for long period, comma however किंवा but दोन्ही वापरू शकतो आपण. but they did not marry किंवा did not get marry. आता इथे हा दोन्ही वाक्यांना जोडणारा कंजंक्शन आहे. तर आपण आता असं लिहू शकतो, दे वेर इन रिलेशनशिप फॉर लॉंग टाईम. पहिल्या क्लॉजला आपण इवन दो वापरू, कारण पहिल्या वाक्याच्या अपेक्षेनुसार दुसऱ्या वाक्यात तशी क्रिया घडायला पाहिजे होती, पण तशी घडली नाही. खूप मोठा कॉन्ट्रास्ट आपल्याला दाखवायचा आहे, फोकस करायचा आहे कॉन्ट्रास्टवर. म्हणून इवन दो दे वेर इन रिलेशनशिप फॉर लॉंग पिरियड, कॉमा they did not marry. अशा वेळेस इवन दो वापरला आपण, बोलताना दो वापरला, लिहिताना ऑल्दो वापरला. तिघांचा अर्थ सारखा आहे, पण थोडासा फरक लक्षात घ्यायचा. आता आपण दोन्ही क्लॉज मागे किंवा पुढे करू शकतो. हा याच्यातला एक फरक अजून एक महत्त्वाचा आहे. किंवा माय फ्रेंड वॉज इल
बट ही डिड नॉट गो टू द डॉक्टर. आता आपण हा क्लॉजसुद्धा पुढे करू शकतो. माय फ्रेंड डिड नॉट गो टू द डॉक्टर दो ही वॉज इल. इथे सर्वनाम येईल, इथे सर्वनाम येईल. आपण काय केलं, हा क्लॉज मागे टाकला, हा क्लॉज पुढे घेतला, परंतु त्याच क्लॉजला ऑल्दो आणि दो आपण राहू दिला. इथे माय फ्रेंड टाकला आपण. माय फ्रेंड डिड नॉट गो टू द डॉक्टर कॉमा दो ही वॉज इल. म्हणजे दोचा क्लॉज आपण मागे टाकला, सबऑर्डिनेट क्लॉज, आणि मेन क्लॉज पुढे घेतला. इथे सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला आहे, मेन क्लॉज मागे आहे, परंतु त्यांची आपण अदलाबदल करू शकतो, अर्थात काही फरक पडत नाही. ही माय फ्रेंड डिड, फक्त इथं जे नाऊन आहे ते इकडे लावावं लागेल, हीच्या जागेवर सर्वनाम तिकडे घ्यावं लागेल. माय फ्रेंड डिड नॉट गो टू द डॉक्टर कॉमा दो ही वॉज इल. इथे पण शी डिड नॉट यूज ग्लासेस टू रीड ऑल्दो शी वॉज व्हेरी ओल्ड. इथे पण तसंच करता येईल आपल्याला. शी डिड नॉट, इथे वी प्ले क्रिकेट एव्हरी डे कॉमा ऑल्दो इट इज व्हेरी हॉट. इथे पण तसं करता येईल. दे डिड नॉट मॅरी कॉमा, नाही इथे कॉमा नाही, दे डिड नॉट मॅरी इवन दो दे वेर इन रिलेशनशिप फॉर लॉंग पिरियड. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही कंजंक्शन वापरता येतील. तर याची प्रॅक्टिस करा बोलण्यासाठी. अनेक प्रकारचे विरुद्ध वाक्य घ्या, वाक्यांची जोडी घ्या, त्याच्यामध्ये बट किंवा हवेवर असतो, आणि हवेवर हा लिहिताना वापरतो. हवेवर किंवा बट दोन्ही शब्द असू शकतात, ते काढून आपल्याला दो ऑल्दो वापरायचा आहे. दो विराट स्कोर्ड अ सेंचुरी इंडिया डिड नॉट विन. दो ही इज अ डॉक्टर ही डज नॉट टेक केअर ऑफ हिज हेल्थ. ऑल्दो ही इज फास्ट रनर ही लुजेस द मॅच, की ही लुजेस द रेस. अशा प्रकारचे अनेक विरुद्धाभास असणारे दोन वाक्य किंवा दोन क्लॉज तुम्ही एकत्र आणू शकतात. दो ही वॉज टायर्ड ही वर्कड हार्ड. दो ही गॉट फर्स्ट क्लास ही डिड नॉट गेट द जॉब. अशा प्रकारचे वाक्य वापरू शकतो आपण. अनेक प्रकारचे वाक्य आपण वापरू शकतो. तर तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करण्यासाठी असे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचे वाक्य शोधा, लिहा. दोन वाक्ये वेगवेगळे लिहा, नंतर ते बटने जोडा. परीक्षेला तुम्हाला बटने जोडलेलं वाक्य येईल आणि विचारतील ऑल्दो किंवा दो वापरा, किंवा पर्यायामध्ये एखादं वाक्य देतील आणि त्याला 3 पर्याय देतील, दो, ऑल्दो, इवन दो. तर त्याच्यातला कॉन्ट्रास्ट किंवा जो थोडासा फरक असेल तो लक्षात घेऊन आपण इवन दो किंवा हे दोन वापरू शकतो आपण. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.